नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या कालच्या भागामध्ये आज आपण पाहत आहोत काय झालेलं होतं आणि काय नाही. तर इथे आपण पाहतोय कॉम्पिटिशन सुरू होत असते. सगळेजण मोबाईलवरती लाईव्ह बघत असतात. तिकडे काय चाललं आहे काय नाही सगळ्यांना उत्सुकता लागली. आपली ईश्वरी आणि अर्णव जिंकतील की नाही त्याच्यासाठी सगळेजण प्रे करतात. आता ते दोघंजणी ते पाहत असतात की ईश्वरी एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनला एवढ्या मोठ्या शोमध्ये सुद्धा रागवत आहे. सत्तूचं पीठ आणि बेसन पीठचा फरक कळतो की नाही. काय यार आणि बेसन पीठ आणायला हवं होतं वडा बनवण्यासाठी, तर हा सत्तूचं पीठ घेऊन आले. पण आता इथे टेन्शन असतं की असं कसं काय बनवणार. पण ईश्वरी फार हुशार आहे, तिच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे. त्यातनं काहीतरी चवदार गोष्ट ती बनवू शकेल. मात्र इथे सौदामिनीला फार भारी वाटते या दोघांची झालेली ही गडबड बघून. नक्कीच आता गडबड झाली म्हणजे जिंकणारच नाही, या गोष्टीची शाश्वती पण तिला आलेली आहे. पण आता इथे आपलं फ्युजन वडापाव अशी जी कन्सेप्ट आहे, तर अर्णव म्हणतो वेगळंच काहीतरी बनवायचं ना, जगावेगळं अनोखं. तर मग हे कर ना. सगळेजण गमतीशीररित्या हे सगळं पाहत असतात. आता इथे शॉपिंग वगैरे झाली तर जेंट्सने बाहेर जायचं, लेडीज ज्या स्वयंपाक करणार आहे त्यांनी आता इथे किचनमध्ये जायचे. तर आपापली सामग्री घ्या आणि आपल्या आपल्या कामाला लागा, तुमचा टाईम स्टार्ट होतो आहे आत्ता, असं म्हणत सगळ्यांना अनाऊन्समेंट करण्यात येते. भरभर सगळे मिस्टर आपल्या मिसेसला ते सोपवतात बास्केट आणि निघतात बाहेर. आता लांबून हे सगळेजण पाहत असतात आणि प्रत्येकजण आपापली स्ट्रॅटेजी सांगत असतं की असं कर नाही तसं कर नाही तसं कर. आणि ती छान प्रकारे आता सगळ्या लेडीजनी स्वयंपाक करण्यासाठी सुरुवात केलेली असते. आता सगळ्यांना उत्सुकता लागली कोण काय करते आणि कोण काय नाही. 1 2 3 स्टार्ट असं म्हणत इथे आता स्टार्ट झालेली असती स्पर्धा. आणि इथे सगळ्यांना उत्सुकता लागली की आपले अर्णव आणि ईश्वरी जिंकतील की नाही, जिंकतील का नाही. तर एक प्रकारची थोडीशी भीती पण आहे की काय होईल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. पण हे सगळ्यांना विश्वास आहे ईश्वरी हे करूनच दाखवेल. सगळेजण तिच्या बाजूने उत्साहाने पाठिंबा देत आहे. इथे इंदोरी पोहे आपली नम्रता बनवायला घेते. भरभर तिचा हात चालवू लागते. तिला मिनटाला हीच भीती की ईश्वरी जिंकते की काय. तर सतत तिच्याकडे पाहत असते ती. आणि इथे प्रत्येकजण आपापल्या परीने पदार्थ तयार करताय आणि ते छान प्रकारे तयार करण्याची मेहनत प्रत्येकजण घेते. आता आपण पाहतो ईश्वरींना थोडीशी आता इथे डळमळते बरं का. तिला जरा धुंदलं दिसायला लागते, असं अंधुक काहीतरी अस्पष्ट दिसते. आता हे अस्पष्ट दिसण्यामागचं कारण काय, थोड्या वेळापूर्वी चक्कर पण आलेली होती, तर त्यामुळे तर नसेल ना होत. एक तर दिवसभर काही खाल्लेलं पण नाही. तर आता इथे ती जरा बघू लागते, डोळे ताट असे नीट करून सतत डोळे बंद चालू करते. आणि ईश्वरी हे जे विचित्र असं काहीतरी करते ना, ह्या गोष्टीकडे पाहून अर्णवला टेन्शन येतं. अर्णवला माहिती की हिला बरं नाही आहे, हिला काय होत असेल का. तर तो बारकाईने तिच्याकडे पाहत असतो. आता सगळ्यांची नजर तिच्यावरती आहे. ती तिची कन्सेप्ट सगळ्यांना सांगत असते, बनवत असते, भरभर घाई करत असते. मामा आणि ते बाहेर बसून हे सगळं लाईव्ह पाहत आहे. त्यांनाही भारी वाटतं की आपली ईश्वरी छान प्रकारे स्टार्ट करून आता निघाली तर जिंकते की नाही, जिंकेलच ही सगळ्यांना शाश्वतीच आहेच. पण आपण इथे पाहतो आहे की ईश्वरीला आता गरगरल्यावानी होतो आहे, डोळ्यासमोर जरा अस्पष्ट चित्र दिसतं आहे. अर्णवला हे सगळं कळलं. अर्णव तिला हाक मारून विचारू लागतो, ईश्वरी तुला बरं वाटतंय का, काही झालं का. तर ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करते, काय झाले काय माहिती, मला ना डोळ्यासमोर सगळं अस्पष्ट दिसते, कुणाच ठाऊक काय झालं आहे. तर इथे नम्रता हे नोटीस करत असते. तिचं मनात चालू असतं बहुतेक ते औषध तिने स्प्रे केलं होतं ते ॲक्टिव्ह व्हायला लागले, म्हणजे थोड्या वेळात तिची दृष्टी जाईल, त्या गोष्टीचा आपल्याला फायदा उचलायला हवा, असं म्हणत नम्रता भरभर तिचा हात चालवू लागते. आता ईश्वरीची जी काही स्ट्रगल आहे आपण इथे पाहू शकतो. डोळ्याला दिसत नाही आहे, चोळून पाहते, हात लावून पाहते. तर आता तिचे जे प्रयत्न ते चालू आहे. आणि इकडे मात्र ही जी मुलगी आहे ना नम्रता, हुशारीने छान पोहे बनवण्याच्या गोष्टीमध्ये मग्न आहे. तिला काही घेणं देणं नाही आजूबाजूला काय चालू आहे आणि काय नाही. ईश्वरीवरती मात्र बारकाईने लक्ष आहे सगळ्यांचं. ईश्वरीच्या बाबतीत सगळेजण आता बघू लागतात की ही जी आहे ना, तर स्पर्धक हिच्या बाबतीत काहीतरी होतं, ही काहीच करत नाही, सुम उभी आहे. तर उभी का ती, तिला काही झालं आहे. तर आता अर्णव ओरडून विचारू लागतो, ईश्वरी काय झालं आहे, इकडे बघ. तर ती त्याच्याकडे पाहू लागते आणि त्याला सांगू लागते की मला काहीच दिसत नाही. तर ती घाबरते आता इथे. तर आता अर्णवला भीतीपोटी काय करावं आणि काय नाही, उडी मारून जाऊ की काय असं व्हायला लागले. तर तो तिला म्हणतो, काय दिसत नाही म्हणजे काय. तर ती म्हणते, अहो सगळं अस्पष्ट दिसायला लागले. चला, नम्रताने टाकलेल्या आय ड्रॉपमुळे आता ईश्वरीला काहीही दिसत नाही हे स्पष्टच झालं. अर्णव आता आयोजकांना म्हणू लागला की तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मेडिकल प्रॉब्लेम असू शकतो, तर आपण थोडा वेळ तिच्याशी बोलायला हवं, तर तिच्यापर्यंत मला जाऊ द्या.
पण इथे तुम्ही जर आतमध्ये गेलात तर तुम्ही ह्या स्पर्धेतनं बाद व्हाल असं म्हणत त्यांना कोणीही आत जाऊ देत नसतं. अर्णवची मात्र घालमेल होत असते की हे सगळं पाहून ईश्वरीला काय होते की काय ह्या गोष्टीची भीती. पण आता ते चाचपटू लागते, सगळ्या वस्तूंना हात लावायचा आणि स्पर्श करून बघण्याचं काम सुरू करते. आता तिच्या नकळत तिचा हात तेलाच्या कढईत जाणार, बुडणार आणि गरम तेलात हात गेल्यानंतर काय होणार इमॅजिन. बापरे. अर्णव धावत कुणाचीही पर्वा न करता धावत येतो आणि ईश्वरीचा हात घट्ट पकडतो आणि तिला थांबवल्यानंतर ते आता त्याला म्हणते की मला काही दिसत नाही, गरगरते, काय करू. सगळेजण बघताय, सगळ्यांच्या अशा श्वास असा रोखल्यासारखं होऊन जातं. ईश्वरी आता तेलात हात घालणार. हा जो सीन होता ना, एकदम अंगाला काटा आणणारा. मामा तर म्हणतात की मी आत्ताच्या आत्ता जाऊन पाहतो ती कुठे काय करते. तर आता तिथले जी लोक आहे ना ते जाऊ देत नाही, कारण तिकडे स्पर्धा चालली, तिकडे बाहेरच्यांना एंट्री नाही. तरी ते सगळेजण बाहेरच बसून बघत असतं. आता ईश्वरीला घरघरल्यावाने होतं. अर्णव धावत पळत तिच्याकडे जातो, तिला पकडतो, सावरतो आणि तिला पाणी वगैरे देऊन तिची विचारपूस करू लागतो. काय झाले विचारू लागतो. तर आता ती सांगू लागते की मला काही दिसेन असं झाले, काय करावं काय कळेना. तर आता इथे स्पर्धकही एकमेकात कुजबुज करू लागले आणि प्रेक्षकही आता ह्या सगळ्या गोष्टीवरती बोलू लागतात. आता आयोजक जे आहे ते जे मेन जज आहे ते येतात आणि ते आता पाहू लागतात काय झालं आहे. तर ती म्हणते की मला काहीच दिसत नाही. पटकन आता डॉक्टरांना बोलवण्यात येतं. इथे मात्र आता सगळ्यांची उत्सुकता अशी शिगेला पोचली आहे. त्यात ईश्वरीला काय झालं ही पण एक भीती आहे. तर इथे ना आपण पाहतोय ती बरं वाटत नाही. आता तिला तिचं काय प्रॉब्लेम येतो तिलाच ठाऊक. हे सगळं कसं झालं नाही, काय तिच्याच बाबतीत एवढे संकट वाढून ठेवले, किती आयुष्यात स्ट्रगल आहे यार तिच्या. म्हणून सगळेजण तिच्याकडे एकदम याने पाहतात की काय बिचारी कशी नशीब घेऊन आली. एवढे संकट दुःख ह्या दोघांच्याच वाटेला काय येत आहेत. चला आपण इथे येई पाहतोय एवढं सगळेजण ईश्वरीच्या मागे काळजी करतायत. नम्रता मात्र दुरून फक्त पाहत आहे आणि तिचं ते दुरून पाहणं थोडंसं खटकतं आकाशला. ती फक्त तिच्याकडे पाहते, मदत तर काहीच करत नाही. आणि आकाश तिला म्हणतो की काय तुम्ही मदत काय करत नाही तिला. तर ती म्हणते की हे बघा आपण स्पर्धेत आहे, आपल्याला एकमेकांना मदत नाही करता येणार, आपल्याला जिंकायचं आहे ना. इथे मात्र तिचा हेतू एकच, जिंकणं. दुसरं तिला काही सुचेना. मात्र इथे ईश्वरीला हॉस्पिटलाइज करण्यासाठी डॉक्टरांकडे घेऊन गेलेले असतात. सगळेजण चिंतित काळजीत असतात. आपण पाहू शकतो इकडे स्पर्धक पदार्थ बनवण्यात मग्न आहे. ईश्वरीला मेडिकल रूममध्ये नेण्यात येतं आणि तिथे आता डॉक्टर येतात चेकअपसाठी. तर त्या म्हणतात की डोळे बघू आता मोठे करा. तर आता चेकअप सुरू होतो छान. आता इथे तर डॉक्टर निरीक्षण करून पाहत आहेत. त्यांच्या लक्षात येतं आहे की काहीतरी डोळ्यांना ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे ती गोष्ट गेल्यामुळे हे डोळे सलत आहेत आणि आत्ताच्या आत्ता त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन काय झाले चेक करावं लागेल, नाहीतर कायमचं अंधत्व पण येऊ शकतं हे सांगितलं जातं. ईश्वरी मात्र आता तिच्या स्पर्धेच्याच टेन्शनमध्ये. तरी ते स्पर्धक एक असा झाला आहे जखमी, तर त्याला त्याच्या बाबतीत काय करावं कुणाला काही कळेना. मात्र अर्णव म्हणू लागतो की आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल डोळ्यांसाठी, तर चल आपण जाऊया. इथे मात्र आता ईश्वरी 2 मिनटासाठी विचार करते. स्पर्धेला थोडाच वेळ बाकी आहे आणि तसं पण हारणार नाही, असं पण हारणार, मग स्पर्धेत भाग घेऊनच का नाही हारावं. तर ती अर्णवला सांगते की मी इथून कुठेही जाणार नाही, मला स्पर्धा पूर्ण करायची. तर आता आयोजक इथे येतात आणि म्हणू लागतात काय चाललं आहे, काय दुखते. तर ती इथे म्हणत असते की मला ना करायची ही स्पर्धा पूर्ण, भले मी हारले स्पर्धा खेळून तरीही चालेल, पण मला स्पर्धेतनं बाहेर जायचंच नाही. मी आता हॉस्पिटलमध्ये पण जाणार नाही जोपर्यंत आपला पदार्थ तयार होत नाही तोपर्यंत. अर्णव तिला सांगतो आर यू गॉन मॅड, तुझे डोळे जातील, तुझे डोळे सगळ्यात महत्त्वाचे, तुला कळत का नाही आहे. इथे मात्र ईश्वरी कुणाचं काही ऐकेना. तिला फक्त आता एकच गोष्ट दिसते, ते म्हणजे स्पर्धा सोडून ती दुसरं कुणाचं काही ऐकणारच नाही. त्यातच तिथे मिस्टर देवगीर येतात आणि ते म्हणू लागतात की काय झाले. तर डॉक्टर सांगतात की त्यांच्या डोळ्याला ॲलर्जी झाली आहे, तर आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. तर म्हणतात न्या मग, आणि तुम्हाला स्पर्धेतनं मग बाहेर पण काढण्यात येते. तर ती आयोजकांशी पण वाद घालते. काय मी म्हणाले का तुम्हाला मी चालले आणि मला स्पर्धा सोडायची, तुम्ही तुमच्या मनाने कसं ठरवू शकतात. तर आता इथे सौदामिनी बाई म्हणू लागते की तुम्हाला जर दिसतच नाही तर स्पर्धेत भाग घेणार कशी, तुम्ही स्पर्धेचे नियम बदलणार का. तर आता ती म्हणते की स्पर्धेच्या नियमात होतं का आंधळ्यांनी भाग घ्यायचा नाही, नव्हतं ना. आता मी आंधळी समजा आणि मी पदार्थ बनवेन माझ्या पद्धतीने, मला स्पर्धेत भाग घ्यायचा, मी पदार्थ बनवणार आणि तो आवडला नाही आवडला ते पुढे जाऊन जजेस ठरवणार आणि मी तशी पण हारणार अशी पण हारणार, तर मला खेळून हारायचे.
तिचा जो हा स्पिरिट आहे हा पाहिल्यानंतर आपण पाहतोय देवगिरी नाही म्हणत असतात, पण जे त्यांचे मोठे बॉस असतात ना ते मात्र त्याला फटकारतात की जर स्पर्धकाला इच्छा आहे पूर्ण करण्याची तर ती पूर्ण होईलच, आपण तिचा हिरमोड नाही करायचा, भलेही ते हारे का ना, पण तिची जी उत्साह आहे ऊर्जा आहे ती नको मारायला. आणि लगेचच जितका वेळ बाकी आहे तितक्या वेळात आपण पदार्थ तयार करायला घ्यावा असं म्हणत ईश्वरी लगबगीने निघालेली असते. आणि 10-15 मिनटात कसं होईल तर ती म्हणते मी नक्की मॅनेज करेल. तर आता इथे आपण पाहतो आहे ईश्वरीला कोणीही काही मदत करत नाही आहे, ती तिच्या एकदम हुशारीने हे सगळं मॅनेज करणार आहे. आर्नव मात्र म्हणतो जर कुठेही काही संकट वाटलं तर लगेच स्पर्धा सोडून द्यायची की भाग नाही घ्यायचा, ओके. तर ती म्हणते हो हो मला इजा होईल असं काहीही करणार नाही मी, आणि मला एवढं पदार्थ बनवू द्या फक्त. आता तो तिला सगळी आयडिया देतो, सगळं सांगतो, आणि त्याच्यानंतर दोघंजणं तिथे जातात. ईश्वरी आता मध्ये जाते, आर्नव बाहेर उभा असतो. आणि सगळे आता स्पर्धक वगैरे सगळ्यांना आता उत्सुकता लागली, प्रेक्षकांना उत्सुकता लागली की ईश्वरी नक्की काय करेल आणि कसं करेल यार. आता इथे तिने तिची हुशारी चालू केली. साऊथ इंडियन मूवी अन्नपूर्णी नावाचा तो आठवला. तिच्या तोंडाची चव जाते म्हणून ती किती खचते. त्याच्यानंतर तिला उभारी देतात, तिला खाऊन चव कळत नाही पण तिला एखाद्या पदार्थाचा वास आणि पदार्थाला हात लावल्यानंतर त्याची संवेदना ही कळते. आणि अशी स्पर्धा होती कुकिंगची, तिच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात आलेली होती आणि मग तिला पदार्थ बनवायचा होता. तिने किती हुशारीने तो पदार्थ बनवला होता. हाताने स्पर्शाने ती जाणीव करून घ्यायची कुठली गोष्ट आहे, आणि आता तिला खाल्ल्यावर चव नाही काढायची, तर मग ती वास घ्यायची, वासावरनं कळायचं की ते शिजलं की नाही. बस तोच पॉईंट आपण इथे पकडला आहे बरं का आपल्या ईश्वरीने. ईश्वरीला पण आता कळत नाही, म्हणजे दिसत नाही आहे तिला, पण वास येतो आहे, आणि वास आणि हाताचा स्पर्श ह्या दोन गोष्टींच्या बेसवरतीच ते आता तो पदार्थ तयार करायला घेतलेला आहे. आणि एक स्वयंपाकीन म्हणून फक्त दिसणं बी महत्त्वाचं आहे की नाही, आता ही आपल्याला याच्यातच कळते. आता ईश्वरी तिच्या अंदाजाने चाचपत का होईना, हाताच्या स्पर्शांनी का होईना, ते आता ते सगळं काही तयार करत असते. तिची ती हुशारी सगळेजण बघत असतात. आता तिने तळण्यासाठी वडा तर टाकला आहे, पण तो शिजलाय की नाही हे कसं कळणार, तिला दिसतच नाही, तिचा रंग कसा कळणार. बास, तर तिने आता अंदाज लावला एवढ्या मिनटात एवढा वडा शिजायला हवा. तर आता ती नाकाच्या वासाने बघते की घेऊन की कसा वास येतो आहे, कच्चा वास येतो आहे, कसा येतो आहे, हे तर एखाद्या स्वयंपाकींच्या एखाद्या हुशार महारथीलाच कळेल बरं का. आणि तिने जी आयडिया केली ती पाहून सगळ्यांना की तिचं इतकं विशेष कौतुक वाटतं. बापरे, नाकाच्या वासाने तिने ठरवलं की तो पदार्थ खमंग झाला आहे की नाही, त्याचा वास कसा येतो आहे त्याच्यावरती ती ठरवते. बापरे, किती हुशार आहे यार, हीच जिंकेल की काय म्हणून सगळेजण आता तिचा उत्साह वाढू लागतात, तिच्या बाजूने प्रोत्साहित करून तिला छान प्रकारे पुश करू लागतात. आता इथे आपण पाहतो आहे शेवटची वेळ सजावटीची पदार्थ करण्यासाठी सगळ्यांनी घेतला आहे. आता ईश्वरी मात्र दिसत नसलं तरी स्पर्श करत करत तो पदार्थ सजवतेही, छान सजवून तो पदार्थ आता इथे जजेससमोर ठेवण्यात आलेला आहे. आणि तो खाल्ल्यानंतर सगळ्यांनी तिला विचारले की तुला कसं कळलं की हा तुझा वडा शिजला आहे की नाही, तर ती सांगते की मी फक्त खमंग वास येतो आहे की नाही ते पाहिलं, त्याच्यावरूनच मी अंदाज लावला पदार्थ शिजला की नाही. वा, एवढी हुशारी, असं कसं होऊ शकतं म्हणून सगळेजण कौतुक तिचं करू लागतात. पण ठीक आहे, आता 1, 2, 3 असे नंबर काढण्याची वेळ आली. सगळ्यात पहिला नंबर आला आहे आकाश टेक्स्टाईलचा, दुसरा आला आहे सौदामिनीचा, आणि तिसरा कोण क्वेश्चन मार्क. तर आता तो जिंकलेला आहे 10 पैकी 10 मार्कांनी सात्विक फॅशनने पुन्हा एकदा यश मिळवलं आहे. चला तर मग आपल्या ईश्वरीच्या ह्या हुशारीला आपण सलाम ठोकू, आणि पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.